जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो, आपल्या यूट्यूब चॅनलच्या वतीने आपल्यास व आपल्या सर्व परिवारास दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण स्वराज्याची राजधानी रायगड कसा अभेद्य होता याच्याविषयी माहिती बघणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी इंग्रजांची राजापूर येथील वखार लुटली। या राजापूर येथील वखारीची नुकसान भरपाई मिळावी यासाठी इंग्रजांचा थॉमस निकल्सन नावाचा अधिकारी छत्रपती शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी रायगडावर आला। छत्रपती शिवाजी महाराज हे मोहिमेवर बाहेर ठिकाणी होते, त्यामुळे त्यांची काही दिवस भेट झाली नाही। या कालावधीत थॉमस निकल्सन यांना रायगडाच्या पायथ्याशी थांबावे लागले। याच कालावधीत मावळ्यांनी हुबळी नावाची इंग्रजांची वखार लुटली। स्वराज्यातील मिठाचे जहाज स्वराज्यात आले, पण त्याचा कर दिला नाही। इंग्रजांचे अधिकारी लाकडासाठी व जळाऊ लाकडांसाठी जहाजे घेऊन जेव्हा जायचे तेव्हा मावळे त्यांना जकात मागायचे। अशा विविध विषयावर चर्चा करण्यासाठी थॉमस निकल्सन हा छत्रपती शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी आला होता। छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा रायगडावर आले तेव्हा त्यांनी 23 मे 1673 रोजी त्यांना वर येण्यासाठी सांगितले। छत्रपती शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी थॉमस निकल्सन व त्याचा दुभाषक नारायण सेनवी हे सकाळीच रायगड किल्ल्यावर पोहोचले। रायगडाच्या प्रवेशद्वाराजवळ पायऱ्या खडकात कोरलेल्या होत्या। जिथे डोंगर नैसर्गिकरित्या मजबूत कणखर नाही त्या ठिकाणी 24 फूट उंचीची भीत उभारली। तिथून 40 फूट अंतरावर दुसरी 24 फूट उंचीची भिंत उभारली। जर एखाद्या वेळेस शत्रू सैन्याने ते पहिल्या भिंतीपर्यंत आले तर त्यांना सरळ रायगड किल्ल्यात प्रवेश मिळू नये यासाठी 40 फूट अंतरावर दुसरी भिंत उभारली होती। डोंगरावर पुरेसा साठा, शस्त्रसाठा व अन्नसाठा असेल तर थोड्या मावळ्यानिशी देखील हा गड जगाविरुद्ध लढू शकतो, अशा प्रकारचं थॉमस निकल्सन यांनी वर्णन केलेलं आहे। पाण्यासाठी रायगड किल्ल्यावर खडकात मोठ्या टाक्या कोरल्या होत्या। पावसाळ्यात टाक्या भरायच्या आणि ते पाणी वर्षभर पुरायचं। डोंगरांच्या माथ्यावर एक गाव उभारलं होतं। छत्रपती शिवाजी महाराजांचं जे राहण्याचं घर आहे, ठिकाण आहे, निवासस्थान सर्वात उंच ठिकाणी होतं। अशा पद्धतीनं थॉमस निकल्सन यांनी स्वराज्याची राजधानी रायगड या किल्ल्याचं वर्णन केलेलं आपल्याला बघायला मिळते।